प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये विजय दिवस उत्साहात साजरा. 1971 भारत-पाक युद्धातील ऐतिहासिक विजयाला मानवंदना. शहीद जवानांना श्रद्धांजली. विद्यार्थ्यांत देशभक्तीचा जागर. कर्नल विकास शर्मा यांचे NCCद्वारे करिअर मार्गदर्शन. रविनगर स्थित प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये 16 डिसेंबर रोजी विजय दिवस अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात CP अँड बैरार शाळेचे मुख्याध्यापक श्री कोल्हे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल विकासचंद्र शर्मा, कमांडिंग ऑफिसर 20 महाराष्ट्र बटालियन, NCC नागपूर तसेच डॉक्टर लेफ्टनंट कर्नल अजित भास्करवार, शिक्षक आघाडीचे आणि CP अँड बैरार रविनगरचे श्री अनिल शिवणकर सर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने करण्यात आली. त्यानंतर अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धापूर्वक श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे सन्मानचिन्ह व रोप देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी, समूहगीत व सादरीकरणांनी संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारावून टाकला. या सादरीकरणातून भारतीय सैन्याचे शौर्य, पराक्रम, त्याग व बलिदान प्रभावीपणे मांडण्यात आले. विजय दिवसाचे महत्त्व विशद करताना प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना शौर्य, शिस्त, देशसेवा व राष्ट्रनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे स्मरण सदैव ठेवून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी कर्नल विकासचंद्र शर्मा यांनी विद्यार्थ्यांना NCC म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. NCCमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास तसेच देशसेवेची भावना कशी विकसित होते याची माहिती त्यांनी दिली. NCCच्या माध्यमातून सैन्य, संरक्षण सेवा व विविध क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या उज्ज्वल संधी उपलब्ध होतात असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सैन्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती विशालाक्षी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक वंदे मातरम गीताने करण्यात आली. एकूणच विजय दिवसाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याच्या पराक्रमाची, त्यागाची व बलिदानाची जाणीव होऊन राष्ट्रभक्तीचा प्रभावी संदेश पोहोचला. जय हिंद. मैं कर्नल विकासचंद्र शर्मा, कमांडिंग ऑफिसर 20 महाराष्ट्र बटालियन NCC नागपुर. आज हम सभी यहाँ पर प्रहार मिलिट्री स्कूल में इकट्ठे हुए हैं हिस्टोरिक विजय दिवस के उपलक्ष्य में बच्चों को मोटिवेट करने के लिए. हमें फ्यूचर के लिए यही सोचना होगा कि हमारी जो नेक्स्ट जनरेशन है, आने वाली पीढ़ी है, वो हमारे देश के बारे में समझे, जाने और हमारे जो पूर्वजों ने इतना सैक्रिफाइस किया है, इस आज़ादी को कितने बलिदान देकर हासिल किया है, उसको कंटिन्यू कर सकें और अपने देश को आगे बढ़ा सकें. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. मी डॉक्टर लेफ्टनंट अजित भास्करवार, ऑर्गॅनिक सर्जन. आज प्रहार मिलिटरी स्कूलचा कार्यक्रम खूप छान वाटलं. मुलांमध्ये धैर्य आणि त्यांचे डेडिकेशन पाहून नेक्स्ट जनरेशन आमच्यापेक्षा खूप छान करण्याची गॅरंटी आहे आणि आय विश देम ऑल द बेस्ट. जय हिंद.